नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात आणि जय महाराष्ट्र. आज आपण 10वीचा क्लास 10 मॅथ्स पार्ट 2चा जो काही सिलेबस डिलीट केलेला आहे 25%, ते कोणते टॉपिक्स डिलीट केलेत त्याच्यावरती आज आपण डिस्कशन करणार आहोत. मग हा डिलीट केलेला सिलेबस तोच आहे जो मागच्या वर्षी 2020-21साठी जेवढा डिलीट केला होता ना, सेम ॲज इट इज 21-22साठी पण तोच सिलेबस, तेच पॉईंट, तेच टॉपिक डिलीट केलेले. मग आता आपण पेजनुसार पाहूयात कोणते टॉपिक्स डिलीट केलेले आहेत ते. मग मॅथ्स 2चा फर्स्ट चॅप्टर आहे सिमिलॅरिटी. मॅथ्स 2चा फर्स्ट चॅप्टर आहे सिमिलॅरिटी. मग सिमिलॅरिटीमध्ये काय डिलीट केलं आहे पाहूयात. पेज नंबर 8, पेज नंबर 8. पेज नंबर 8, पेज नंबर 8 वरती काय डिलीट केलंय, प्रॉपर्टी ऑफ अन अँगल बायसेक्टर ऑफ ट्रँगल हे जे थिअरम आहे ते पूर्णपणे डिलीट केले. प्रॉपर्टी ऑफ अन अँगल बायसेक्टर ऑफ ट्रँगल. त्यानंतर ह्याच थिअरमचा काही पार्ट्स पेज नंबर 9 वरती आहे. मग पेज 9 पूर्णपणे डिलीट केलेले. त्यानंतर पेज 10, पेज नंबर 10 वरती जे काय आहे ना, म्हणजे कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, ते थिअरम हे पेज 10 पूर्णपणे डिलीट केलेले. त्यानंतर पेज 11 हे आहे रिमेंबर धिस. तर ह्याच्यामध्ये हे ॲक्टिव्हिटी टाईप दिले ना 3 आणि 4 हे डिलीट केलेलं आहे. वरचं 1 बीपीटी थिअरम आणि कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी थिअरम याचं तुम्हाला स्टडी करायचं आहे, म्हणजे ते पाहायचं आहे तुम्हाला. 11 वरचं पेज नंबर 11. त्यानंतर पेज 12, पेज 12 वरती येऊयात आपण. पेज नंबर 12 हे जे आहे सेकंड एक्झाम्पल ॲक्टिव्हिटी टाईप ते डिलीट केलेलं आहे. त्यानंतर पेज 13 डिलीट केलेलं आहे. पेज 13 वरचा हा जी काय ॲक्टिव्हिटी आहे ना ते डिलीट केलेली आहे. त्यानंतर पेज 13 वरतीच प्रॅक्टिस सेट 1.2 आहे पहा, प्रॅक्टिस सेट 1.2. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन मधला जे काही 3 सब क्वेश्चन आहेत ते 3ही डिलीट केलेले आहेत प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं. त्यानंतर पेज 14-15 वरती पहा, 14 वरती एक्झाम्पल 3 डिलीट केले, एक्झाम्पल 5 डिलीट केले, एक्झाम्पल 6 डिलीट केले, एक्झाम्पल 7 14 पेजवरती. आणि 15 वरती एक्झाम्पल 8, एक्झाम्पल 9, एक्झाम्पल 11 डिलीट केलेले. आता पेज 28 आणि 29 मध्ये काहीच डिलिशन नाही केलेलं आहे. आता पेज 28 आणि 29, पेज 28 आणि 29. पेज 28 आणि 29 वरती हे जे काही एक्झाम्पल आहेत ना, 8 नंबरचं एक्झाम्पल डिलीट केलं आहे, 9 नंबरचं एक्झाम्पल डिलीट केलं आहे, आणि पेज 29 वरचं हे 10 नंबरचं एक्झाम्पल डिलीट केले. बाकीचे तुम्हाला करायचेत. मग हे झालं आपला फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटी ह्या चॅप्टरमधलं एवढं पोर्शन जे आत्ता सांगितलं ते डिलीट केलेलं आहे. आता आपण सेकंड चॅप्टरकडे येऊयात. सेकंड चॅप्टर कोणता आहे आपला? सेकंड चॅप्टर आहे आपला पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरमवरती पाहूयात आपण काय डिलीट केलेलं आहे. पायथागोरस थिअरमवरती पेज नंबर 42 पूर्ण डिलीट केलेले आहेत. पेज 42 पूर्ण डिलीट केलेले आहेत. 40 पेज. इथं पहा पेज 40 म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिअरम पूर्ण डिलीट. त्याच्यानंतर पेज नंबर 41 पण पूर्ण डिलीट.
त्याच्यानंतर पेज 41 पूर्णपणे डिलीट, पेज 42 पण पूर्णपणे डिलीट. बघा, पेज नंबर 40, 41 आणि 42 हे सगळे डिलीट केलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 43 मध्ये प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये एक्झाम्पल 1 to 5 डिलीट, म्हणजे हा प्रॅक्टिस सेटच पूर्णपणे डिलीट केलेला आहे. प्रॅक्टिस सेट 2.2 पूर्णपणे डिलीट केलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 44 मध्ये 44 पेज नंबर 44 हे जे मल्टिपल क्वेश्चन आहे ना, पहिला क्वेश्चन, सम क्वेश्चन अँड देअर अल्टरनेटिव्ह आन्सर्स आर गिवन, सिलेक्ट अँड करेक्ट अल्टरनेटिव्ह. मग 44 पेजवरती 6 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला नाही करायचा, मल्टिपल टाईप MCQ 6 नंबरचा नाही करायचा. त्यानंतर पेज 45 पेज नंबर 45 मध्ये एक्झाम्पल 8, 9, 12 एक्झाम्पल 8, 9, 12 तुम्हाला नाही करायचं. 8, 9 आणि 12 तुम्हाला करायचं नाही आहे. त्यानंतर पेज नंबर 46 वरती एक्झाम्पल 17 आणि 18 17, 18 डिलीट केलेलं आहे. 17 आणि 18. ठीक आहे, हे झालं आपलं पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरममध्ये एवढा पार्ट तुमचा डिलीट केलेला आहे. त्यानंतर थर्ड चॅप्टर सर्कल. सर्कलमध्ये पहा पेज नंबर 75 म्हणजे पुढे जायला लागला आपल्याला भरपूर. पेज 75 इथे पेज 75 मध्ये हे जे आहे ना, थिअरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकट हे डिलीट केलेले आहे. हे थिअरम डिलीट केलेले आहे. थिअरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकट. त्यानंतर पेज नंबर 76 to 82 76 to 82 हे सगळे पेज डिलीट केलेले आहेत. 76 डिलीट आहे, 77 डिलीट आहे, 78 डिलीट आहे, 79 डिलीट आहे, 80 नंबरचं पेज डिलीट आहे, 81 नंबरचं पेज डिलीट आहे, सॉरी 80 नंबरचं पेज डिलीट आहे, 81 नंबरचं पेज डिलीट आहे आणि 82 म्हणजे प्रॅक्टिस सेट 3.5 पूर्णपणे डिलीट आहे. त्यानंतर पेज नंबर 83 मध्ये प्रॉब्लेम सेट आहे ना, तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल 1 मध्ये 7 सब क्वेश्चन आहेत ना, ते डिलीट केलेले आहेत. आता कोणते सब क्वेश्चन ते काय त्यांनी सांगितलेलं नाही आहे. पेज नंबर 83 मध्ये प्रॉब्लेम सेटमधले एक्झाम्पल 1 म्हणजे हा जो पहिलं क्वेश्चन आहे ना, 4 अल्टरनेटिव्ह आन्सर्स फॉर इच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स आर गिवन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ह्याच्यामध्ये 7 सब क्वेश्चन आहेत ते डिलीट केलेले आहेत, पण कोणते 7 हे त्यांनी सांगितलेलं नाही आहे. त्यानंतर पेज 87 म्हणजे इथे पेज नंबर 87 वरती 13 एक्झाम्पल 13 आणि 14 डिलीट केलेले आहे. 13 आणि 14 डिलीट केलेले आहे. पेज 88 वरती 16, 18 नंबरचं एक्झाम्पल, 18 नंबरचं एक्झाम्पल कॅन्सल. त्यानंतर पेज 89 वरती एक्झाम्पल नंबर 22 डिलीट केलेले आहे. त्यानंतर पेज 90 वरती एक्झाम्पल 24 डिलीट केलेले आहे. तर एवढा पार्ट्स जे आत्ता सांगितलं तेवढा पार्ट्स सर्कल या चॅप्टरचा डिलीट केलेला आहे. म्हणजे त्याचा तुम्हाला स्टडी किंवा त्याच्यावरती
तुम्हाला बोर्डमध्ये कोणताही क्वेश्चन विचारला जाणार नाही. आता 4th चॅप्टर आहे आपला जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन. याच्यामधला कोणताही पार्ट्स डिलीट केलेला नाही आहे. जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शनचा कोणताही पार्ट्स डिलीट केलेला नाही. त्याच्यानंतर चॅप्टर 5 कोऑर्डिनेट जिओमेट्री. कोऑर्डिनेट जिओमेट्रीमध्ये पेज नंबर 116 पेज नंबर 116. वरती हे जे आहे ना स्लोप ऑफ लाईन डिलीट केलेलं आहे सगळं. त्यानंतर पेज 117 to 121 पूर्ण पेजेस डिलीट. 117 पूर्ण डिलीट, 118 पूर्ण डिलीट, 119 पूर्ण डिलीट, 120 पूर्ण डिलीट आणि 121 पण पूर्णपणे डिलीट. म्हणजे त्याच्यामध्ये हा प्रॅक्टिस सेट 5.3 पण आला. ठीक आहे. आता 122 मध्ये हे जे एक्झाम्पल आहे 6, 7, 8 हे पण डिलीट आहे. म्हणजे प्रॅक्टिस सेट 5.3 तुमचा पूर्णपणे डिलीट आहे. आता प्रॉब्लेम सेट 5 म्हणजे पहिले 4 सब क्वेश्चन, पहिला जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये जे पहिले 4 सब क्वेश्चन आहे मल्टिपल टाईप ते डिलीट आहेत. त्याच्यानंतर एक्झाम्पल 2 मधले हे जे 3 एक्झाम्पल आहेत ते पण डिलीट आहे. म्हणजे क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 पूर्णपणे डिलीट आहे प्रॉब्लेम सेट 5 मधला. त्यानंतर पेज नंबर 123 मधले 9 नंबरचं एक्झाम्पल डिलीट आहे, 10 नंबरचं एक्झाम्पल डिलीट आहे आणि 22 नंबरचं एक्झाम्पल डिलीट आहे. एवढा पार्ट्स कोऑर्डिनेट जिओमेट्रीमधला डिलीट झालेला आहे. त्यानंतर ट्रिग्नोमेट्री 6 नंबरचा चॅप्टर ट्रिग्नोमेट्री. त्याच्यामध्ये पेज नंबर 132 म्हणजे इथे पेज नंबर 132 टू पेज नंबर 137 ह्याच्यावरचे जे काही एक्झाम्पल आहेत ना ते सगळे डिलीट केलेले आहेत. 132 टू 137 134 झालं, 135 झालं, 136 झालं, 137 झालं आणि त्याच्यावरचे हे जे काय एक्झाम्पल आहे हे सगळे डिलीट केलेले आहेत. म्हणजे प्रॅक्टिस सेट 6.2 पण पूर्णपणे डिलीट आहे. म्हणजे हे तपा पॉईंट आहे ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री. ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री वरती जे काही एक्झाम्पल आहेत ना ते सगळे डिलीट केलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये हा प्रॅक्टिस सेट 6.2 आला किंवा प्रॉब्लेम सेट 6 मधले जे काही खालचे एक्झाम्पल आहेत ना ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रीमधले 6 पासून क्वेश्चन 10 पर्यंत हे सगळे डिलीट केलेले आहेत. आणि शेवटचा चॅप्टर आपला मेन्सुरेशन हा पूर्ण चॅप्टर डिलीट केलेला आहे. तर हे होतं जिओमेट्रीमधला जो काही 25% सिलेबस रिड्यूस केला आहे त्याच्यावरती आजचा आपला हा व्हिडिओ झाला. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सायन्स पार्ट 1चे जे काही टॉपिक्स डिलीट केले त्याच्यावरती आपण डिस्कस करूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, तोपर्यंत स्टडी करत राहा, अभ्यास करत राहा. ओके, थँक्यू, धन्यवाद.